आषाढी एकादशीला विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याचा मुख्यमंत्र्यांचा मान असतो। प्रत्येक मुख्यमंत्री सपत्नीक या पूजेला बसलेले आहेत। 1973 पासून हा शासकीय पूजेचा मान मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीला मिळतो। पाहुयात आतापर्यंत कोणत्या मुख्यमंत्र्यांना हा मान मिळालाय आणि किती वेळा मान मिळालाय, तर कोणत्या मुख्यमंत्र्यांना शासकीय महापूजेचा मान मिळाला नाही याचाच हा आढावा। 1973 सालापासून शासकीय महापूजेला सुरुवात झाली। माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांना सर्वाधिक मान मिळाले। विलासराव देशमुखांकडून 6 वेळा विठ्ठलाची महापूजा करण्यात आली। शरद पवार यांना 4 वेळा विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळाला, तर पृथ्वीराज चव्हाण यांना 4 वेळा विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळालाय। तर देवेंद्र फडणवीस यांना तब्बल 4 वेळा विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळालाय। त्याचबरोबर मनोहर जोशी यांना 3 वेळा विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळालाय। तर एकनाथ शिंदे यांना 3 वेळा विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळालाय। तर उद्धव ठाकरेंनी 2 वेळा विठ्ठलाची महापूजा केली आहे। तर एकदाच महापूजेचा मान मिळालेले मुख्यमंत्री म्हणजे मारोतराव कन्नमवार, त्याचबरोबर शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण। नारायण राणे आणि सुशील कुमार शिंदे यांना सुद्धा एकदाच महापूजेचा मान मिळालाय। महापूजेची संधी न मिळालेले मुख्यमंत्री म्हणजे 1981 साली अब्दुल रहमान अंतुलेंना महापूजा करता आली नाही। मुस्लिम समाजातील असल्यानं अंतुलेंना संधी मिळाली नाही। 2019 साली फडणवीसांना महापूजा करता आली नाही। मराठा आंदोलनामुळे फडणवीस हे महापूजेला मुकले। तर सर्वाधिक महापूजेचा मान मिळवणारे मुख्यमंत्री म्हणजे विलासराव देशमुख यांना 6 वेळा मान मिळाला, तर शरद पवारांना 4 वेळा महापूजेचा मान मिळालाय। पृथ्वीराज चव्हाण यांना 4 वेळा, तर देवेंद्र फडणवीस यांना देखील 4 वेळा। मनोहर जोशी यांना 3 वेळा, एकनाथ शिंदेंना देखील 3 वेळा आणि उद्धव ठाकरेंना 2 वेळा शासकीय महापूजेचा मान मिळालाय।